नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मी झाडू घेऊन काय करत आहे तर सोपा झटकत आहे। कारण माहिती आहे का, आज ना मुंग्यांची वरात निघाली आणि सापाने पण गोंधळच घातला आज। तर समोर सांगणारच आहे कसा गोंधळ घातला तो। तर सगळे माझे कामं झाले होते बरं, झाडझूड, फरच्या, कपडे धुणे, आंघोळ, देवपूजा, जेवण सगळं झालं होतं। फक्त आता तयारी करून दुकानात जायचं फक्त बाकी होतं माझं। आणि आता म्हटलं जेवण झालंय तर थोडा 5-10 मिनिटं बसते सोफ्यावर आणि नंतर मग तयारी करते म्हटलं। तर कशाला काय, सोफ्यावर जशी बसली तशीच एक मुंगी एवढ्या जोराने चावली की खूपच जोराने चावली। आणि मग काय, सोफ्याच्या कव्हरवर बघितलं तर एकही मुंगी नव्हती। म्हणून मग सोफ्याचे कव्हर पूर्ण झटकून टाकले आणि बाहेर काढले तर एकही मुंगी खाली पडली नाही। मग नंतर बघितलं सोफ्यावरच तर हे कसं आहे, हे जे वरचं कव्हर आहे हे तर याच्यावर काही मुंग्या दिसत नाही बिलकुलच। कारण मुंग्यांचा कलर आणि या कव्हरचा कलर सारखाच दिसतो सोफ्याच्या। तर त्यामुळे मुंग्या काही दिसत नव्हत्या। मग मोबाईलचं टॉर्च लावला आणि बघितलं तर डायरेक्ट मुंग्यांची वरातची इतकी लाईन या सोफ्यापासून तर त्या दुसऱ्या सोफ्यापर्यंत होती बिलकुल। आणि म्हणून मग आपण बसलं की त्या मुंग्या चावायच्या। मग काय केलं, मुंग्यांचा चॉक घेतला आणि सरळ एक लाईन आखली आणि पुन्हा बघितलं मग पूर्ण सोफ्याच्या साईडनी तर अंदर घुसू होत्या मुंग्या। स्पंजमध्ये सुद्धा मुंग्या होत्या अंदर। जो स्पंज लावलाय की नाही त्याच्यावरून हे कवर टाकलाय तर अंदरपर्यंत मुंग्या होत्या। त्यामुळे मग सर्व ठिकाणी चॉक फिरवून घेतला आणि मग मला वाटलं भिंतीच्या कोण्या कानाकोपऱ्यातून आल्या की काय, म्हणून म्हटलं सोफा समोर सरकून बघू मागे जर असेल एखादी मुंग्याचं घर वगैरे तर। कारण कोणतं एखादं जरी बारीक छिद्र असलं भिंतीला तरी तिथून पण मुंग्या येतात। म्हणून मग सोफा समोर घेतला पूर्णपणे आणि भिंतीला बघितलं तर एक सुद्धा मुंगी नव्हती भिंतीला। आणि फक्त आता हा सोफा कसा आहे, समोर सरकवता येत नाही एकटीला, त्यामुळे थोडासा कचरा राहतोच। तर आता समोर सोफा सरकवला, मग मागचं पूर्णपणे झाडून घेतलं आणि पुसून घेतलं आणि दीपकने मला सोफा सरकवण्यामध्ये मदत केली। मग आणि सोफ्याचे कवर आता वैष्णवी म्हणे, मम्मी तू हॉल पूर्ण साफ करून टाक, आता मी सोफ्याचे कवर धुवून टाकते म्हणे। म्हणून ती गेली कवर धुवायला आणि हा सोफ्याच्या मागचा पूर्ण कचरा काढून घेतला, छान पुसून घेतलं आणि आता हॉल पण झाडून घेणार आहे। आणि माझ्या हॉलमध्ये काही खूप साऱ्या वस्तू नाही सजावटीच्या, कारण खूप गजगज जर सामान भरलं तर आपल्याला हॉल साफ करायलाही खूप कठीण जातं। आणि कशा जितक्या आपण जास्त वस्तू भरू तितकं सगळं गजगज दिसतं। आणि हॉल कसा आहे, असा सुटसुटीत पाहिजे। आणि हॉलमध्ये म्हणजे जिथे टी व्ही युनिट आहे तिथे आहे शोच्या वस्तू, नाही आहेत असं नाही आहे। आर्टिफिशियल झाडं, छोट्या छोट्या वस्तू शोच्या आणि कुंडी वगैरे आहेत, परंतु खूप कमी आहेत। म्हणजे कसं, आपल्या 10-15 मिनिटात जरी आपण हॉल स्वच्छ करतो म्हटलं तरी झाला पाहिजे, अशा पद्धतीने वस्तू आहेत माझ्याकडे। तर असो, आणि आता पूर्ण हॉल छान झाडून घेतलाय आणि आता फरची पुसायची होती। तर सकाळीच फरची पुसली होती मी, तरी पण आता हा सगळा कचरा निघाला म्हणून म्हटलं चला एकदा पुन्हा फरची पुसूनच घ्यावं। परंतु मला ना खाली असं बसताच नव्हते काऊन मिळतं, उजव्या पायाची एवढी नास लागून गेली की खाली बसताच येईना। आणि मला पोछाने फरची पुसलेली आवडत नाही, कारण त्याच्या आहे ना अशा रेषाच उमटतात पोछाने फरची पुसली की। माझ्याकडे आहे बकेटचा पण मॉप आहे आणि साधा पण आहे पोछा, परंतु मला त्याने आवडतच नाही। मी सरळ फडकं घेते, बाल्टी घेते, आपलं थोडं लायझॉल टाकलं की फरची पुसून घेते। आता खूप जण सांगतात मीठ टाकायचं, हळद टाकायचं, सगळं टाकायचं मग फरची पुसायचं, परंतु मी काहीही टाकत नाही। आपली लायझॉल टाकलं लिक्विड, आणि लायझॉलने माहिती आहे का, एकतर एकही माशी राहत नाही आणि खाली, म्हणूनच खाली बिलकुल मुंग्या नाही, परंतु सोफ्यावरच माहीत नाही फुटून आल्या तर नवलच वाटलं मला, कारण लायझॉल टाकल्याशिवाय फरची पुसत नाही मी एकतर, आणि कुठून आल्या कशा आल्या काही माहीत नाही। तर असो, आणि आता पूर्ण फरच्या पुसून झाल्या होत्या आणि आता कपडे वाळत टाकायचे होते। तर तिचे कपडे पण म्हणजे सोफ्याचे कवर पूर्ण धुवून झाले होते आणि तिच्याच जर भरोश्यावर पाहिलं तर म्हटलं कपडे वाळणार नाही, कारण मग दोघी मिळून पुन्हा कपडे पिळून घेतले, मशीनमध्ये सुकवून घेतले मी कपडे तेवढे पण कवर। आणि आता हे कपडे सकाळी धुतले होते ते पण वाळत आले होते, त्यामुळे म्हटलं आता हे कपडे सरकवून देते आणि इथेच कपडे वाळत घालते। तर आता हे कपडे कसे आहेत, म्हणजे वाळले होते, पण कसं आहे आता पावसाळा सुरू झाला की ऊन आहे ना थोडं कमी होतं, म्हणजे तापमान जे आहे उन्हाचं ते कमी होतं। आणि उन्हाळ्यातलं ऊन कसं कडक असते खूप,
आणि लवकर फरची गरम येते, लवकर कपडे गरम येते. परंतु पाऊस सुरू झाला की उन्हाचं जी तीव्रता असते ती कमी होते, त्यामुळे कपडे सुकायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे म्हटलं चांगले खणखणीत कपडे वाढले तर बरं, नाहीतर मग कसं आहे थोडे जरी ओलसर असले म्हणजे चांबट असले तर मग कपड्यांचा वास येतो. त्यामुळे पावसाळ्याचे कपडे चांगलेच वाळू द्यावे लागते. म्हणून मग सगळे कपडे सरकवून दिले. आणि आता बघा एवढे सारे सोफ्याचे कवर होते, ते सगळे कपडे आपल्या कवर आता वाळत घालतच होती मी. तेवढ्यात हे येऊन गेले, म्हणजे यांच्या ड्युटीची वेळ झाली हे काही मला कळलंच नाही. आणि 3:30 पावणे 4 वाजले होते आणि तेवढ्यातच हे आले. तरी पण मला थोडीशी मदत केली आहे दीपकने कपडे वाळत घालण्यासाठी पण, कारण मी म्हटलं मला थोडी मदत कर, कारण मला दुकानात जायचं आहे म्हटलं. कारण पप्पा आले तर पुन्हा मला विचारतील का ती दुकानात नाही गेली म्हणून. तर तसंच झालं अगदी. आणि हे आले आणि मला विचारत आहे तू आज दुकानात गेली नाही का. मी म्हटलं आज मुंग्यांची वरात आली होती घरी पाहुणे म्हणून म्हटलं सगळी साफसफाई काढली. तर हसायला लागले हे. आणि त्यांना असं वाटलं की ते व्हिडिओमध्ये दिसत नाही खरं, म्हणून ते मला विचारत होते की मी ते दिसत आहे का. तर मी म्हटलं नाही दिसताय तुम्ही, कारण त्यांना असं व्हिडिओमध्ये आलेलं आवडत नाही आणि मला हसायला येत होतं. आणि बघा एवढे सारे कपडे आता वाळत घातले आहे. माहीत नाही पाऊस जर आला तर पुन्हा काढा आणि वाळत घाला. तर असो. आणि आता मांडून घेतला आहे चहा, कारण यांची आंघोळ झाली होती. यांच्यासाठी काढा चहा मांडून घेतला. सासूबाईंसाठी दुधाचा, कारण हे पण दुधाचा घेत होते, परंतु 8-10 दिवस झाले माहीत नाही काढाच घेतो म्हणताय. मुलं बसले होते जेवण करायसाठी, कारण यांचा टाईम फिक्स आहे, 2 वाजता जेवण करतात हे. सकाळी चाय बिस्किट खाल्ले की 2 वाजता जेवण. डुग्गू आणि दीपक जेवण करत होता आणि मी तयारी केली आणि दुकानात गेले. दुकान उघडलं आणि फक्त 5 ते 10 मिनटं बसली असेल जास्तीत जास्त. तेवढ्यात पुन्हा वैष्णवीचा फोन आला की मम्मी घरी साप निघाला आहे म्हणून. मग म्हटलं आता कसं करू, दुकान बंद करू की कसं. मग पुन्हा मला माहीत होतं हे घरी आहे म्हणून. म्हटलं आता एकतर मोठा असेल तर सर्पमित्राला बोलवावं लागते, तर छोटासा आहे म्हणे. तर मग दीपकनं काय केलं, एक काडी घेतली आणि असं मागे ठोकत मग त्याला समोर तो सरकत गेला आणि पुन्हा तो त्या पाईपमध्ये जाऊन घुसला. पाईपच्या मागे थोडी जागा होती तर तिथून पुन्हा खूप वेळ नाही निघाला. पुन्हा मग तिचा फोन आला वैष्णवीचा की मम्मी निघत नाही म्हणून. मी म्हटलं तर सर्पमित्राला बोलवावं लागते, परंतु पुन्हा काही वेळाने तो तिथून निघाला आणि तिथून डायरेक्ट मग गेटच्या बाहेरच निघाला. पुन्हा फोन आला की मम्मी निघाला म्हणून आणि व्हिडिओ पाठवला बघ म्हणे केवढा आहे. तर तेव्हा कुठं मनामध्ये मन आलं माझं, नाहीतर मुलं असले घरी आणि असं काही झालं तर थोडं घाबरल्यासारखं वाटते. पण असो, इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.